नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या स्वाईस कन्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आता सध्या आहे उन्हाळा. उन्हाळ्यामध्ये सर्वांचाच एक मोठा प्रॉब्लेम असतो की जेवण जात नाही, उन्हामुळे जेवण जात नाही. पण अशा उन्हामध्ये सुद्धा आपण भरपूर हेल्दी नाश्ता जर केला ना सकाळी 10पर्यंत, तर दिवसभर जेवणाची गरजसुद्धा पडणार नाही. तर आज आपण असाच खूप हेल्दी नाश्ता केलेला आहे आणि सकाळी कसं 10पर्यंत जर अशी न्याहारी जर तुम्ही केली तर वेगळी भाजी पोळी खाण्याची गरजच पडणार नाही. किंवा संध्याकाळच्या वेळीसुद्धा तुम्हाला जर हलकं फुलकं जेवण करायचं असेल किंवा संध्याकाळी आता आपण सहसा जड जेवण करतच नाही, मग अशा वेळीसुद्धा तुम्ही असा पदार्थ नक्की ट्राय करू शकता. तर आज आपण बनवलेले आहेत मेथीचे पराठे आणि बनवायला खूपच सोपे आहेत पण तेवढेच चविष्ट आहेत. तर रेसिपीला सुरुवात करण्या अगोदर मी तुम्हाला एक छोटीशी रिक्वेस्ट करते, तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. तर आता आपण सुरुवात केलेली आहे. आपण घेतलेले आहेत काही हिरव्या मिरच्या, लसूण, जिरे आणि मीठ हे मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक वाटून घेतलेलं आहे. त्यासोबतच आपण आता एक जुडी मेथी घेतलेली आहे. मेथी आपल्याला शक्य होईल तेवढी बारीक कट करून घ्यायची, म्हणजे आपल्याला जवळचे पराठे आपण लाटू ना तर त्यामध्ये लाटायला त्रास होणार नाही. तर आता आपण ही मेथी बारीक कट करून घेतलेली आहे. आता आपण एका भांड्यामध्ये ती घातलेली आहे. तर आता आपण घेतलेलं आहे 2 वाटी गव्हाचं पीठ. आता आपण हे गव्हाचं पीठ चाळून घेतलेलं आहे. त्यासोबतच आपण आता अर्धे ते पाऊण वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे. कारण बेसन पीठ जर घेतलं ना तुमचे हे पराठे जे आहेत ते अगदी एक दिवसभर एकदम मऊसूद राहतात. तर आता आपण यामध्ये घातलेलं आहे 1 चमचाभर ओवा. नंतर थोडंसं हातावर चोळून जर घातला ना तर छान स्मेल येतो. नंतर आपण हे मगाशी वाटून घेतलेलं मिरचीचं वाटून घातलेलं आहे. नंतर 1 ते 1.5 चमचा लाल तिखट घालायचं, अर्धा चमचा हळद घातलेली आहे. आणि नंतर आता आपण त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घालून हे पीठ मळून घेत आहेत. तर पीठ मळताना एक काळजी घ्यायची, हे पीठ जेवढं घट्ट मळता येईल तेवढं घट्ट मळायचं. कारण आपण जेव्हा हे लाटतो ना तर तेव्हा पीठ जर पातळ झालं तर हे लाटताना खूप चिकटण्याची शक्यता असते. त्यामुळं शक्य होईल तेवढं हे पिठाचा गोळा जो आहे तो एकदम घट्ट बनवायचा. नंतर आपण थोडंसं तेल लावून हा मळून घेतलेला आहे. यामध्ये आपण भरपूर प्रमाणात मेथी घातल्यामुळं हे पीठ आपल्याला ठेवायला जमत नाही. कारण जर आपण थोडा वेळ जर ठेवलं ना तर ह्याला पाणी सुटतं आणि मग हे लाटताना पोळपाटाला चिकटण्याची शक्यता असते. तर आता आपण थोडंसं पिठात बुडवून हे याचा पराठा बनवण्यासाठी घेतलेला आहे. तर हे पहा, या पद्धतीने आपण त्याच्या अगोदर एक पोळी लाटून घेतलेली आहे. आणि नंतर पोळी लाटून झाले की आपण याच्यावर थोडंसं तेल लावून थोडंसं पीठ पण पसरवून घेणार आहेत. आणि ह्याचा आपण असा गोल रोल करून असा परत त्याचा गोल रोल फोल्ड करणार आहेत. तर हे पहा या पद्धतीनं. तर या पद्धतीने जर आपण हा लच्छा पराठा केला ना तर तो खूप सॉफ्ट बनतो, फुगत नाही हा, पण खूप सॉफ्ट राहतो. या पराठ्याला आहे ना थोडासा क्रिस्पीनेस येतो आणि मग खायला खूप चविष्ट लागतो. तर तुम्हाला याच्यावर जर थोडासा कांदा वगैरे आवडत असेल तर तुम्ही कांदा पण पसरवून थोडेसे तीळ घालून सुद्धा बनवू शकता. मी नंतर केलेलं आहे तर ते व्हिडिओमध्ये नाही आलेलं, तर तुम्ही नंतर करू शकता. तर आता आपण ह्याला मस्त तूप लावून व्यवस्थित खरपूस भाजून घेणार आहे. तर हे पहा, आता आपण सुरुवातीला अगोदर तूप घातलेलं आहे तव्यावर. नंतर हा पराठा आपण घालून व्यवस्थित खरपूस भाजून घेणार आहेत. तर हे पहा, असं भरपूर तूप लावायचं, म्हणजे चवीला जो आहे ना अप्रतिम लागतो हा पराठा. तुम्ही सुद्धा त्यानंतर बनवताना या पद्धतीने पराठा बनवा. तर आपण ही दुसरी पद्धत आहे, आपण जे रेग्युलर 4 पदरी पोळी बनवतो ना तर त्या पद्धतीने केलेला आहे. तर ह्याचा आपण आकार जो आहे ना तो त्रिकोणीच ठेवायचा, दिसायलाही छान दिसतो आणि तो खूप सॉफ्ट बनतो, दिवसभर मऊसूद राहतो. कारण आपण याच्यामध्ये घातलेलं आहे बेसन पीठ. बेसन पिठामुळे जो पराठा आहे ना दिवसभर मऊ राहतो. तुम्ही अगदी सकाळी केलेला संध्याकाळी जरी खायला घेतला ना तरीसुद्धा तो मऊच राहतो. तर हे पहा, या पद्धतीने आपण भरपूर तूप लावून हा पराठा भाजून घेतलेला आहे. आणि मस्त सर्व करताना आता आपण दह्यासोबत सर्व केलेला आहे. सोबतच काकडी, कांदा, टोमॅटो हे सर्व कच्चं जर खाल्लं ना तर उन्हाळ्यामध्ये जे आहे ना शरीरातली उष्णता आपल्या कमी होण्यास मदत होते, म्हणून आपण हे सर्व कच्चं पण ठेवलेलं आहे. तर हे पहा, आपली ही नाश्त्याची रेसिपी तयार झालेली आहे. कशी वाटली रेसिपी ती कमेंट करून सांगा. आणि चॅनलला आणखीनही तुम्ही जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा, व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंट करून सांगा तुम्हाला ही मेथी पराठे रेसिपी कशी वाटली ते.